विधानसभेच्या निवडणुकीतच कार्यक्रम झाला। एकच वादा अजितदादा, दादाचा वादा उमेश दादा। लोक किती होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, सगळेजण साक्षीदार आहेत। त्याला वेगळ्यानं मी काही तिथं मोजून दाखवायची गरज नाही। सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटलांची निवड झाली। आज उमेश पाटील यांचं सोलापूर शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। पार्क चौकात पाटलांचा क्रेनने हार घालून सत्कार करण्यात आला। या निमित्तानं उमेश पाटलांची पत्रकार परिषद सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली। यावेळी राजन पाटील गटाकडून आपल्याला ट्रोल केलं जातं असा प्रश्न विचारण्यात आला। यावर पाटलांनी जोरदार उत्तर दिलं। यासह अनेक प्रश्नांवर उमेश पाटलांनी राजन पाटील गटाला नाव न घेता डिवचलं आहे। त्याचा निपटारा झाला की आता झालं ना, ते जो डायलॉग होता ना, बरोबर आहे ना, त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीतच कार्यक्रम झाला। नवीन काय संदेश द्यावा लागेल की हा दिला ना, एकच वादा अजितदादा, दादाचा वादा उमेश दादा। ते आता अदखल पात्र झालेले आहेत, त्यांच्यावर काही बोलावं एवढं महत्त्व त्यांचं शिल्लक राहिले असं मला वाटत नाही। आणि लग्नाच्या वरातीला जेवढे लोक असतात हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की लग्नाच्या वरातीला शेवटी मर्यादितच लोक असतात, त्यामुळे वरातीची उपमा त्याला देऊन चालणारच नाही। त्याला एखाद्या मेळाव्याचं महोत्सवाचं उदाहरण द्यावं लागेल ना। लोक किती होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, सगळेजण साक्षीदार आहेत। त्याला वेगळ्यानं मी काही तिथं मोजून दाखवायची गरज नाही। आणि महत्वाचं म्हणजे यापूर्वी जे काही जिल्हाध्यक्ष झाले असतील त्यांना स्वागत करायला किती लोक आले होते ह्याचाही जरा इतिहास तपासून बघा।